नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 16 ऑगस्ट 2025 आणि मी आहे नागपूर जिल्ह्यातील मकर धोकडा यामध्ये तलावावर आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देणार आहे। कारण की राज्यात इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यात पोळ्याला म्हणजे 22 तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येता। म्हणजे सांगायचं झालं तर 21 तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येता। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 16 ऑगस्ट। आज तुम्हाला एक सांगू इच्छितो, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, खामगाव तालुका, शेगाव तालुका, त्याच्यानंतर नांदुरा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, चाळीसगाव तालुका, म्हणजे सांगायचं पुन्हा पारोळा, त्याच्यानंतर रावेर, सगळीकडे म्हणजे आजपासून 16 ऑगस्ट पासून म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम पाऊस राहणार आहे। काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज 16, 17, 18, 19, 20 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात अतिमुसळधार, कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं, 21 तारखेनंतर राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत 26 तारखेच्या नंतर परत पुनरागमन पावसाचा होणार आहे, म्हणून 26 ऑगस्टला परत पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज त्याच्यानंतरचा लक्षात येतं। आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून खास करून आनंदाची बातमी म्हणजे 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत 4-5 दिवस सूर्यदर्शन आहे। तितक्यामध्ये तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या, खतं घालायचे तर खतं घालून घ्या, कारण की त्याच्यानंतर 26 तारखेच्या नंतर परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यात सांगायचं झालं तर खरं तर ना आता जरा थोडं दक्ष राहावं, कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो, आज 16 ऑगस्ट पासून ते 20 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे परभणी जिल्हा झालं, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, यवतमाळ, त्याच्यानंतर चंद्रपूर, या सगळीकडे मध्ये राज्यामध्ये 20 तारखेपर्यंत दररोज एक दिवस आड मात्र चांगला जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। खास करून सगळ्यात अतिदक्षता म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबईकरांनी काय करायचं, 19 तारखे म्हणजे 18 तारखेपासून मुंबईकडे म्हणजे 18, 19, 20, 21 दरम्यान मुंबई, नाशिककडे अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी